यंदाचं वर्ष निवडणुकांचं आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवलं होतं. हीच परंपरा राखत सांगली जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवणार असल्याची ग्वाही भाजपाचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांनी पेटनाका येथे दिली आहे. पक्षाने दिलेल्या चाकोरीतून काम करताना जुन्या नव्या कार्यकर्त्यांचा मेळ घालण्याला प्राधान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाडिक म्हणाले, जगातील सर्वाधिक लोकप्रिय आणि मोठा असणारा भारतीय जनता पार्टी हा पक्ष आमचा आहे. पक्षाने दिलेली ध्येय धोरणे आणि वेगवेगळे कार्यक्रम यापूर्वी शिराळा विधानसभा आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात घरोघरी पोहोचवण्यात यश मिळवलंय. त्याच कामाची पोचपावती म्हणून भाजपच्या वरिष्ठांनी माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्यावर विश्वास दाखवत संधी दिली. याचे सोने करू. बूथ कार्यकर्त्यांच्या बळावर जुन्या नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत करणार आहोत. जतपासून शिराळ्यापर्यंत सर्वसामान्य नागरिकांना राज्य व केंद्र सरकारच्या योजना पोहोचवण्यासाठी कार्यरत राहू. पक्ष मोठा असल्यामुळे गटबाजी थोड्या प्रमाणात असली तरी त्यांच्यात समन्वय साधला जाईल. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ जाणते नेते कार्यकर्ते माझ्यासारख्या युवा कार्यकर्त्याला आशीर्वाद देतील. सर्वांना सोबत घेत पक्ष बळकटीसाठी मेहनत घेऊ. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये होतकरू कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न असणार आहे. मित्रपक्षांच्या बरोबर राहून महायुतीबाबत वरिष्ठ पातळीवर जो निर्णय होईल तो पाळला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली आहे. महापालिकेत काम करत असलेल्या बदली आणि मानधनावरील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत कायम करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवण्याचं केवळ आश्वासन दिलं जात आहे. मात्र अद्याप प्रस्ताव पाठवला नाही. सोमवारपर्यंत हा प्रस्ताव शासनाला पाठवावा, अन्यथा मंगळवारपासून सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन पुकारतील असा इशारा कामगार युनियनच्या वतीने देण्यात आलाय. बदली, रोजंदारी, मानधन कर्मचारी यांना कायम करण्याचा ठराव 2022 साली झाला असतानाही अजूनही या कर्मचाऱ्यांना कायम होण्याची प्रतीक्षा करावी लागते. महापालिका प्रशासनाकडून याबाबत गांभीर्याने घेतलं जात नसल्याने आता महापालिका प्रशासनाविरोधात महापालिका कामगार युनियन आक्रमक झाली आहे. लवकरच महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या सोमवारपर्यंत बदली, मानधन, रोजंदारी कामगारांना कायम करण्याचा प्रस्ताव महापालिकेने शासनाकडे पाठवावा, अन्यथा मंगळवारपासून कामगार हे युनियन आंदोलन करतील असा इशारा यावेळी विजय तांबडे यांनी दिलाय. दरम्यान याबाबत कामगारांनी विजय तांबडे, दिलीप शिंदे यांच्या नेतृत्वात कामगार अधिकारी विनायक शिंदे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच उपायुक्त वैभव साबळे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. या कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव सोमवारपर्यंत शासनाकडे पाठवावा, अन्यथा नाईलाजाने मंगळवारपासून कर्मचाऱ्यांना कामबंद आंदोलन करावं लागेल असा इशारा तांबडे यांनी प्रशासनाला दिला. त्यामुळे प्रशासन आणि कामगार युनियन यांच्यातील वाद तीव्र होण्याची शक्यता आहे. सांगलीतील एका परिसरात कचराकुंडीतील प्लास्टिकचा जार हा भटक्या कुत्र्याच्या गळ्यात अडकला होता. याची माहिती मिळताच अॅनिमल राहतच्या कार्यकर्त्यांनी धाव घेत अथक परिश्रमानंतर या जारमधून कुत्र्याची सुटका केली आहे. माजी वन्यजीव संरक्षक अजित पाटील यांच्या निदर्शनास एक कुत्रा त्याच्या गळ्यात प्लास्टिक जार अडकलेला आणि तो काढण्यासाठी तो धडपडत असलेल्या परिस्थितीत आढळला. त्यांनी याची माहिती तातडीने अॅनिमल राहतला दिली. तात्काळ अॅनिमल राहतचे गोरखनाथ कुराडे, सुनील मगदूम, रमेश हरताळे, सागर भानुसे यांनी जागेवर जाऊन ते कुत्रा शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. काही वेळातच त्याला पकडून गरजेनुसार त्याला बेशुद्ध केलं. अथक प्रयत्नानंतर त्याच्या गळ्यात अडकलेलं प्लास्टिक जार काढलं आणि त्याला मरणापासून वाचवलं. आजपर्यंत अॅनिमल राहतने अशा प्लास्टिक जार अडकलेले शेकडो प्राण्यांना वाचवलंय. भारत-पाकिस्तान युद्धामुळे प्रचंड चर्चेत आणि भीती वाटणारे ड्रोन दिसले की अनेक शंका मनात येतात. असाच एक प्रकार सांगलीच्या जत तालुक्यातील बेळुंकी येथे हे घडलाय. ड्रोन पडल्याची माहिती मिळताच सुरुवातीस शासनाचीही चांगलीच तारांबळ उडाली, परंतु प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली असता हा ड्रोन साध्या स्वरूपाचा असल्याचं निदर्शनास आलंय. तो मेड इन चायना कंपनीचा आहे. प्रशासनाने तो ताब्यात घेतला असून त्याचा तपासही करण्यात येतोय. डफळापूर ते बाज रस्त्यावर असणाऱ्या बेळुंकी गावच्या हद्दीतील पाण्याच्या टाकीजवळ नानासो चव्हाण यांची शेती आहे. याच शेतात त्यांचं राहतं घर आहे. मंगळवारी रात्री तालुक्यात अवकाळीचा जोर होता. अनेक भागात अवकाळीचा हलका पाऊस आणि वादळी वारं मोठ्या प्रमाणात होतं. रात्री 8:30च्या सुमारास याच वादळात चव्हाण यांच्या घराच्या अगदी समोरील बाजूस आकाशातून एक ड्रोन खाली पडलं. त्याचा आवाज, लाईट्स पाहून चव्हाण यांच्या घरातील लोकांनी ते पाहिलं. दरम्यान भारत-पाक युद्धामुळे ड्रोनची सर्रास माहिती सर्वांना आहे. हा ड्रोन धोकादायक नसला तरी याची माहिती त्यांनी जत पोलिसांना तातडीने दिली. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर, तहसीलदार प्रवीण धारणेकर यांच्यासह पोलीस आणि महसुलाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन तो ड्रोन ताब्यात घेतला. हा ड्रोन लग्न समारंभ, विविध कार्यक्रम यासाठी वापरण्यात येतो असाच प्रकारचा आहे, परंतु तो मेड इन चायना असल्याने याची मोठी उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे. प्रशासनाने हा ड्रोन ताब्यात घेऊन त्याचा पुढील तपास सुरू केलाय.
राज्य परिवहन मंडळाच्या सांगली विभागात एसटी कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होतोय. याबाबत विभाग नियंत्रक आणि आगार प्रमुख यांच्याकडे तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने आजपासून सेवा शक्ती एसटी कर्मचारी संघटनेकडून विभागीय कार्यालयावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले. यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की एसटी कर्मचाऱ्यांना विभागामध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. बदलीमध्ये अनियमितता, बढतीबाबत वेळकाढूपणा, स्पेअर पार्टचा अपुरा पुरवठा, नियमबाह्य कर्तव्ये, रजा, अलोकेशन, भेदभाव, पर्यवेक्षक यांचा मनमानीपणा, समक्ष प्राधिकरणाकडून भरमसाठ शिक्षा या मागण्यांबाबत विभाग नियंत्रकांकडून सोडवणूक होत नसल्यामुळे आजपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. सांगली विभागातील अधिकाऱ्यांची सुरू असलेली मनमानी तातडीने रोखण्यात यावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी आणि संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले. जिल्ह्यात कार्यरत बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचा वेळोवेळी आढावा घ्यावा. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांना आळा घालण्यासाठी कडक प्रतिबंधात्मक कारवाई करावी. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणांचा नियमितपणे आढावा घ्यावा अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी दिल्या. बोगस वैद्यकीय व्यावसायिकांविरुद्ध जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीची बैठक जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंग कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजयकुमार वाघ, महापालिका आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील, पोलीस उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा यांच्यासह तालुका आरोग्य अधिकारी आणि अन्य शासकीय अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी अशोक काकडे म्हणाले, मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिकांबाबत जनतेमध्ये जनजागृती करावी. वैद्यकीय उपचाराबाबतचे आक्षेपार्ह जाहिरातींचा आढावा घेऊन त्यावर कायदेशीर कारवाई करावी. बोगस व्यावसायिकांचा शोध घेण्यासाठी वैद्यकीय परिषदेने घेतलेल्या QR कोडबाबत मान्यताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक आणि जनतेमध्ये जनजागृती करावी असं त्यांनी स्पष्ट केलंय. बोगस डॉक्टर यांची माहिती मिळवण्यासाठी मान्यताप्राप्त डॉक्टर यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. त्यासाठी शहरी भागात जनजागृती फलक, ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर विविध माध्यमातून जनजागृती करावी अशा सूचना जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी यावेळी दिल्या. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या दीनदयाळ उपाध्याय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत महापालिकेला 9 ई-रिक्षा घंटा गाड्या प्राप्त झाल्या असून आयुक्त सत्यम गांधी आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नियोजनाखाली या 9 रिक्षा घंटा गाड्या महिला बचत गटातील महिला चालवणार आहेत. महाराष्ट्रात 5 महानगरपालिकांच्या केंद्राच्या योजनेतून या ई-रिक्षा घंटा गाड्या देण्यात आल्या असून यात सांगली महापालिकेचाही समावेश आहे. आज या ई-रिक्षा घंटा गाडीची पाहणी उपायुक्त स्मृती पाटील आणि सर्वच लाभार्थी बचत गटातील महिला चालक यांनी केली आहे. तसेच सर्व महिला चालकांना या ई-रिक्षा घंटा गाडीची माहितीही देण्यात आली आहे. आजपासून या महिला चालकांचं प्रशिक्षण सुरू करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापिका ज्योती सरवदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी, जिल्हा शहरस्तरीय संघाच्या अध्यक्षा पुष्पा सोनवळे, कविता पवार, नितीन डोंबाळे उपस्थित होते. या 9 रिक्षा घंटा गाड्यांवर सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील बचत गटातील 9 महिला आणि 9 सहाय्यक कार्यरत राहणार आहेत. या महिला चालक आणि सहाय्यक यांना महापालिकेकडून मानधन देण्यात येणार आहे. 1 जूनपासून या महिला बचत गटातील प्रशिक्षित महिला चालक ई-रिक्षा घंटा गाड्या घेऊन प्रत्यक्ष कचरा संकलन करण्याचं काम करणार आहेत. या 9 रिक्षा घंटा गाड्या संध्याकाळी कार्यरत राहणार असून तिन्ही शहरातील खाऊ गल्ल्या आणि काही व्यावसायिक ठिकाणी जाऊन कचरा संकलन करणार आहेत. भूमी अभिलेख विभागात सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, कर्मचाऱ्यांना तांत्रिक सुधारित वेतन श्रेणी तात्काळ लागू करणे यांसह अन्य मागण्यांसाठी सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. याबाबतच्या मागण्यांचं निवेदन भूमी अभिलेखचे जमाबंदी आयुक्त आणि संचालक यांना देण्यात आलं. यावेळी संघटनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटलंय, भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संघटनेच्या वतीने जमाबंदी आयुक्त आणि संचालक यांना निवेदन दिलं होतं. त्या अनुषंगाने भूमी अभिलेखच्या उपसंचालकांनी दिनांक 23 एप्रिल रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत त्यांनी 5 मे पर्यंत जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख तसेच महसूल मंत्री यांच्याशी बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे सदरचं बेमुदत काम बंद आंदोलन तात्पुरतं पुढे ढकलण्यात आलंय. मात्र 5 मे पर्यंत आश्वासनाची पूर्तता न झाल्याने 15 मे पासून बेमुदत काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सांगली जिल्हा भूमी अभिलेख कर्मचारी संघटनेच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. यावेळी सन 2014 मधील 25 दिवसांचे संपकालीन वेतन मिळावे,
वर्ग 3 पदसमूह 4 या संवर्गातील रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी. वर्ग 4 मधील रिक्त पदे तात्काळ भरावीत. स्वामित्व योजनेतील मिळकतीचे परीक्षण करण्यासाठी नवीन परीक्षण भूमापक पदांची निर्मिती करणे आदी मागण्या या निवेदनात केल्या आहेत. त्यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. बंदी असणारे प्लास्टिक शोधण्यासाठी खुद्द उपायुक्त स्मृती पाटील रस्त्यावर आहेत. महावीर उद्यान परिसरातील हातगाड्यांची उपायुक्त स्मृती पाटील यांनी तपासणी केली आहे. तसेच बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याच्या सूचना दिल्या. पर्यावरणाला घातक असणाऱ्या सिंगल यूज प्लास्टिकची विक्री आणि वापर केला जातोय. त्यामुळे आयुक्त सत्यम गांधी यांच्या सूचनेनुसार उपायुक्त स्मृती पाटील ॲक्शन मोडवर आल्यात. आज स्मृती पाटील यांनी महावीर उद्यान येथील हातगाड्यांची तपासणी करत प्लास्टिक पिशव्या वापरल्या जात आहेत का याची माहिती घेतली. यावेळी मुख्य स्वच्छता अधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे, राष्ट्रीय उपजीविका अभियानाच्या व्यवस्थापक ज्योती सर्वदे, स्वच्छता निरीक्षक श्रीकांत मद्रासी आदी जण उपस्थित होते. दरम्यान बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्या न वापरण्याचं आवाहन उपायुक्त स्मृती पाटील यांनी केले. जिल्ह्यातील सर्व माध्यम व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय यांच्याशी संलग्न सर्व शाखांमधील 11वीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन होणार असल्याची माहिती माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली आहे. 11वी प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना एकावेळी एक प्रवेश अर्जाद्वारे कला, वाणिज्य, विज्ञान शाखांपैकी प्रत्येक फेरीमध्ये एक शाखेची निवड करता येईल. प्रत्येक फेरीवेळी शाखा बदल करण्याची सुविधा आहे. 10वीचा ऑनलाईन निकाल जाहीर झाला, त्यामुळे 11वीसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेश अर्ज आणि प्राधान्यक्रम भरण्याची सुविधा देण्यात आली आहे. अल्पसंख्याक उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात अल्पसंख्याक कोटा 50% असेल. सर्व उच्च माध्यमिक विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालयात व्यवस्थापन कोट्याअंतर्गत 5% जागा आरक्षित असतील. प्रवेशाच्या सर्वसाधारण गुणवत्तेनुसार 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली ओपन फॉर ऑल या विशेष फेरीचं आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये ऑनलाईन पद्धतीने रिक्त जागा दाखवण्यात येतील. नोंदणी करता प्रति विद्यार्थी ₹100 प्रवेश शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरणं आवश्यक आहे.